रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. वारकरी संप्रदायामध्ये जे वारकरी आहेत त्यांनी अशी माळ कधीच घालू नये बरं का, लक्षात ठेवा. परंतु कारण माळ हे तुळशी माळ ही फॅशन नव्हे, लक्षात आलं का तुमच्या. ज्याला दिखावा करायचा आहे, आपण खूप मोठे पंडित आहोत किंवा आपण फार ज्ञानी आहोत किंवा आपण माळकरी आहोत हे दाखवण्यासाठी काय जण काय करतात आमच्या वारकरी संप्रदायामधले काय जण अगदी कशी माळ घालतात त्यांनाच लक्षात येत नाही की आपण माळ कशी घालावी, किंवा गळ्यामध्ये जी माळ घातलेली आहे ती शोभा म्हणून घातलेली आहे का. तर वारकरी संप्रदायामध्ये ह्या अशा माळी घालणं चालत नाहीये. शेवटी नियम पाळायचे का नाही हे तुमच्यावरती अवलंबून आहे. ऐका पुढे, हे अशी दाखवतोय बघा. पुढे बघा, हे गळ्याला फास लावल्यासारखं. तुम्हाला काय माळ घालायची म्हणजे काय फाशी बिशी दिली का? हां, फास दिलेल्या माणसाच्या गळ्याला जशा पद्धतीनं फास असतो तसा गळ्याबरोबर फिट्ट तुम्ही माळा घालता. ते वारकरी संप्रदायामध्ये येऊ शकत नाही किंवा तो वारकरी असू शकत नाही. पहिली महत्वाची गोष्ट, त्यानं ती माळ फॅशन म्हणून घातलेली. मला कुणावरही टीका न करता बोलतोय मी. भक्त म्हणून जर तुम्ही आणि सद्गुरूची कृपा जर तुमच्यावरती व्हायची असेल तर लक्षात ठेवा, माळ जी आहे त्या माळेमध्ये आता गळ्यामध्ये 2 माळा असाव्यात. जो वारकरी आहे त्याच्या गळ्यामध्ये 2 माळा असाव्यात. एक जपाची माळ असावी आणि एक कधीच न तुटणारी आणि तुटल्यानंतर तोंडात थुक्का सुद्धा घेऊ नये बरं का. हां, थुंकी सुद्धा घेऊ नये. आता ही 2 माळा, एक माझी जपाचे आणि एक कायमस्वरूपी असते ती. आता इथं खाली हा तुम्हाला गुरुमणी दिसतोय. ज्या वेळेला ही माळ तुम्ही अशा पद्धतीनं खाली सोडताय त्यावेळेला गुरुमणी बरोबर ईश्वरा सर्व भूताना हृदयेश अर्जुन तिष्ठती. ही माळ कुठं जाते बा, गुरुमणी कुठं जातो तर हृदय जे आहे लक्षात ठेवायचं. त्या हृदयाला जाऊन, हृदय म्हणजे 2 फुफ्फुसाच्या मध्ये पुढील बाजूस लक्षात ठेवा, त्या हृदयाला जाऊन त्या गुरुमण्याचा स्पर्श झाला पाहिजे. भगवंताची जर आपणाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर गुरुशिवाय पर्याय नाही. भगवंताची ओळख जर करून घ्यायची असेल तर गुरुशिवाय पर्याय नसतो. आणि हा गुरुमणी, माळेमध्ये असलेला गुरुमणी जर या गुरुलाच तुम्ही आडवं बांधत असाल, लक्षात आलं का तुमच्या. बघा काय म्हणतोय, या गुरुला जर तुम्ही आडवं बांधत असाल तर तुम्हाला काय म्हणून गुरुकृपा होणार आहे किंवा तुमच्यावर कुठल्या प्रकारची भगवंताची प्राप्ती तुम्हाला कशी होणार आहे, तो शोध आला हो. लक्षात आलं का तुमच्या. माळ ही पूर्णतः गुरुमणी हृदयाला स्पर्श झाला पाहिजे आहे. गुरुमणी याचा अर्थ असा असतो की गुरुनी दिलेली विद्या, त्या विद्येच्या साह्याने तो मणी कुठं स्पर्श झाला पाहिजे आहे, हृदयाला. हृदयामध्ये कोण आहे तर भगवंताचं अस्तित्व हे हृदयामध्ये. आलं का लक्षात. तुम्ही अनेक संतांची प्रमाणं पहा, प्रत्येक संतांनी हृदयी बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडला. कुठे, हृदयी. किंवा प्रमाण कितीतरी हृदयी मंदिरी साठवलेला असतो. हे मंदिर आहे. आलं का लक्षात. देह हे देवाचे मंदिर आहे
आणि त्या मंदिरामध्ये देवाचं वास्तव्य जे आहे ते हृदय यामध्ये आहे. कमीत कमी आपण अभंग तरी कमीत कमी आठवत जावा. संत सेना महाराज बरं का, सेना म्हणे राम साठवा हृदयी, मृत्यू येता जाई स्वर्गवास. हे सेना महाराजांचं प्रमाण आहे. प्रमाण प्रत्येक महाराजांचं आहे. इथं देऊन मी टाइमपास करू इच्छित नाही. फक्त मला एवढंच सांगायचं आहे, जे वारकरी आहेत ते सदैव आपली जी माल आहे आणि फार अगदी खालीपर्यंत बेंबीपर्यंत बी नसावी, ध्यानात आलं का तुमच्या, इथे दोन्ही फुफ्फुसाच्या मध्येपर्यंत, म्हणजे जास्त खूप मोठ्या माळा 10, 12, 20, 25 आवश्यकता नाही. लक्षात ठेवा, एकच माळ. तुम्ही अनेक देवाची भक्ती करता का एकाचीच करता? भगवंताची एकच आहे, सर्व कुणीकडे पाहतो एकच आहे. त्याला जर तुम्ही हे माळ तुम्ही घालताय म्हणजे हे तुमचं या देहावरती जिवंत असताना तुळशीपत्र ठेवलं, याचा अर्थ असा आहे की या देहाचा सर्व अधिकार भगवंताच्या ताब्यात दिलाय. आणि तो कुणाच्या कृपेमुळे दिलाय? तर सद्गुरूंच्या कृपेमुळे दिलाय. मग सद्गुरूंचा आणि भगवंताचा हा कॉन्टॅक्ट असणं हे आवश्यक आहे का नाही? शास्त्रीय दृष्ट्या जरी पाहायचं म्हटलं तरी हे आवश्यक आहे. आणि या आवश्यक गोष्टी संप्रदायामध्ये घडत नसल्यामुळं रात्रंदिवस पळापळ चालू आहे. मग कोण कीर्तनासाठी करतोय, कोण गायनासाठी करतोय, कोण मृदंग वाजवण्यासाठी करतोय. ह्या पळापळी रात्रंदिवस चालू आहे काय. पण चित्त तिथे नाही ना. मी अभंग नेहमी बोलत असतो, करी आईशी धावाधावी केलीच पाहिजे आहे, परंतु चित्त कुठं असलं पाहिजे आहे? चित्त लावी चरणावी. चरण कुठे आहे? प्रभूचे चरण कुठे आहेत? इथे. गुरुमनी कुठं असला पाहिजे आहे? तिथे असला पाहिजे. तेव्हा गुरूंची कृपा आपल्यावरती होते, लक्षात ठेवा. आणि आयुष्यामधली जी पळापळ आहे किंवा चिंता आहे, धावाधावी, ती धावाधावी मग कशी करा काय, कधीही तुम्हाला, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी, मग तो तुमचा होईल. मग त्याला तुम्हाला अधिकार आहे की तो माझा मायबाप. त्यानं आलं का तुमच्या? आडवी फॅशन म्हणून माळ घालायची आणि आम्ही माळकरी आहोत हे दाखवण्यासाठी माळ धारण करू नका. लक्षात ठेवा, खरोखरच मन जे आहे ते मनाला जर एकाग्र करायचं असेल, मन जर पवित्र करायचं असेल, शुद्ध करायचं असेल, तर ती हृदयाच्या जवळच असणं आवश्यक आहे. जेवढं काही मला म्हणजे लक्षात येतं, वारकरी संप्रदायामध्ये बरेच जण असे दिसतात, आढळलं ते माझ्या वाचेतून बाहेर पडलं. आणि यातून सत्याशिवाय दुसरं काय बाहेर पडत नाही. सत्य जे आहे ते, मग कुणाला ते आवडेल, कुणाला न आवडेल. आवडणं न आवडणं तुमच्या मनाचा गुणधर्म आहे, परंतु जे सत्य आहे ते मी सांगितले. ओके, झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी जनांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.